नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुमच्यासोबत अशा काही किचन आणि क्लिनिंग टिप्स शेअर करणार आहे, जेणेकरून तुमची अवघड कामे खूप सोपी होतील। कोणताही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूयात। सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत की लिंब कशी स्टोअर करायची। तर सध्या सुद्धा अगदी मार्चला सुद्धा 10 ला 3 लिंब मिळत आहे, पण हा व्हिडिओ जर तुम्ही 15 दिवस जरी उशिरा बघितला तर कदाचित भाव वाढू शकतात, कारण आता ऊन खूप प्रचंड पडत आहे, दुपारी खूप गरमी होत आहे आणि उन्हाळा सुद्धा आता जास्त वाढलेला आहे। त्यामुळे लिंबाचे दर हे अगदी वाढतातच आणि असे रसदार लिंब मिळत नाही, हिरवे लिंब मिळतात। त्यामुळे पटकनचं काय करायचं आहे, तुम्हाला अगदी किलोभर जरी लिंब आणायचे असेल किंवा अर्धा किलो असेल किंवा अगदी थोडेच लिंब आणून तुम्हाला ते स्टोअर करायचे असेल तर ते मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे। आज तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगत आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर तुम्हाला लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे। जेव्हाही तुम्ही लिंबाचा रस काढता तेव्हा ना असा रोल करायचा तो लिंबू आणि नंतर तो कापून आणि नंतर त्याचा रस काढायचा, जेणेकरून काय होतं की त्याच्यामधून जो रस आहे तो पूर्ण निघतो। तर अशा पद्धतीने आपल्याला एकदम रसदार लिंबच घ्यायचे आहे, जेणेकरून एका लिंबामधून भरपूर असा रस निघतो। त्यामुळे उशीर करू नका आणि तुम्ही सुद्धा पटकन, आमच्या इकडे तरी 10 ला 3 लिंब आहे, तुमच्या इकडे काय भाव आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। तर मी 3 मोठे लिंब इकडे घेतले आणि त्याचा रस बघू शकता तुम्ही भरपूरसा निघालेला आहे। आता यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे। मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि बस झालं। आता हा स्टोअर कसा करायचा ते बघूयात। तुम्हाला काचेची भरणी घ्यायची आहे, जसं आपल्याकडे मिक्स फ्रूट जाम वगैरे असतो किंवा मग अशा पद्धतीचे छोटे छोटे कंटेनर असतात, तर काचेचेच घ्यायचं आहे। स्टीलचं घेऊ नका, प्लास्टिकचं घेऊ नका, काचेचंच घ्यायचं। स्टरलाइज करायचं आधी। स्टरलाइज करणं म्हणजे काय, स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतर उन्हामध्ये हे सुकवून घ्यायचं आणि पूर्ण कोरडं झालं, एक पाण्याचा अंश सुद्धा नसायला पाहिजे। नंतर हा रस तुम्हाला यामध्ये टाकायचा आहे आणि हे तुम्हाला स्टोअर करायचं आहे। हे वर्षानुवर्षे हा लिंबाचा रस तुमचा खराब होणार नाही। कसा स्टोअर करायचा, तर फ्रीजचं हे जे काही डोअर असतं त्याच्या इथे आहे तुम्हाला ठेवायचं। फ्रीजरमध्ये ठेवायची तुम्हाला गरज नाही आणि जेव्हा लागले फक्त फ्रीज उघडायचं आहे आणि इझिली घ्यायचं आहे की नाही। किती सोपी मेथड। तर लिंबाचा रस तुम्ही नक्की अशा पद्धतीने स्टोअर करून बघा। चला दुसरी टिप बघूयात। तर इकडे मी डांबर गोळी घेतलेली आहे, 2 डांबर गोळ्या घेतल्या आहेत। तर कागदावरती याची पूड करून घेत आहे, कारण डांबर गोळी आहे हे आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकतं, म्हणून कागद किंवा अशा पद्धतीने टिश्यू पेपरचा तुम्ही वापर करू शकता। न कोणत्या भांड्याचा वापर करता अशा पद्धतीने बारीक पूड करून तुम्हाला घ्यायची आहे। नंतर जर तुम्ही एखादा भांडं वापरलं तर अगदी स्वच्छ धुवून घ्या आणि असं भांडं वापरा की जे तुम्ही किचनमध्ये बिलकुलच यूज नाही करत। त्यानंतर ही पूड जी आहे एका बाउलमध्ये मी काढली आहे, त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लिक्विड डेटॉल आणि नंतर पाणी टाकायचं आहे। साधारणतः 1 ग्लास 2 ग्लास पाणी तुम्ही वापरू शकता आणि कोमट पाणी घ्या, जेणेकरून डांबर गोळी ही ना विरघळण्यास खूप लवकर मदत होईल। त्यामुळे आपण इकडे कोमट पाण्याचा वापर केलेला आहे। असं आपलं एक सोल्युशन तयार झालेलं आहे। जेव्हा डांबर गोळी ही बऱ्यापैकी यामध्ये डिझॉल्व्ह झालेली असेल, त्यानंतर तुम्हाला स्प्रे बॉटल घ्यायची आहे। स्प्रे बॉटल नसेल तर एखादी जुनी पुराणी कोणतीही पाण्याची बॉटल घेऊ शकता जी तुम्ही वापरत नाही आहात आणि नंतर हे गाळून घ्यायचं आहे। जर थोडेफार डांबर गोळीचे कण राहिले असेल तर ते गाळणीवरती राहील आणि नंतर असा स्प्रे आपला रेडी झालेला आहे। आता हा स्प्रे कशासाठी वापरायचा, तर तुमच्या घरामध्ये जर भरपूर झुरळ झाले असेल आणि पाल सुद्धा घरामध्ये येत असेल तर हा स्प्रे एकदम उपयोगाचा आहे। रात्री सगळं किचन साफ झाल्यानंतर तुम्हाला लाईट बंद करण्याच्या आधी हा स्प्रे करायचा आहे आणि अशा पद्धतीने जर तुमच्या बाथरूम मधून सुद्धा काही झुरळ वगैरे किडे येत असेल तर हे तुम्ही टाकू शकता। एकदम मस्त असा कारगर स्प्रे आहे। चला नंतरची टिप बघूयात। तुम्हाला ना लिंबू घ्यायचा आहे आणि लिंबूवरती असं हार्पिक टाकून घ्यायचं आहे। एकदम छान अशी क्लिनिंग टिप आहे। चला आता आपण हे का केलं ते सुद्धा बघूया। तर आपल्याला अशी जे काही फरशी असते ना त्याचे कॉर्नर्स असे काळपट झालेले असतात। आपल्या किचन मध्ये असेल, हॉल मध्ये असेल ना, बऱ्याच वेळेस जर आपण हे असं कॉर्नर घासले तर असे काळपट होतात। तर हे क्लीन कसे करायचे, तर असं लिंबू ना त्यामध्ये आपण हार्पिक टाकलं ना लिंबावरती, तर असं लावायचं, 1 मिनिट त्याला रेस्टिंग टाइम द्यायचा आणि जुना टूथब्रश घ्यायचा आणि नंतर हे घासायचं। तुम्हाला जास्त तामझाम करायची गरज पडणार नाही। तुम्ही नक्की लिंबाचा आणि हार्पिकचा असा वापर करून बघा। जर फरशी सुद्धा खूप काळपट झाली असेल किंवा त्यावरती काळपट डाग झाले असेल तर असं कॉम्बिनेशन तुम्ही एकदा नक्की वापरून बघा। बेकिंग सोडा वगैरे काहीच वापरायची गरज नाही। रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे आणि नंतर मी पुसून दाखवलेलं आहे। किती काळं झालं होतं तुम्ही बघू शकता। आता हे बघा किती स्वच्छ निघालेलं आहे आणि याची दुसरी बाजू मी तुम्हाला दाखवते की ही किती काळी आहे, म्हणजे रिझल्ट तुम्हाला अगदी लवकर समजून येईल। तर अशा पद्धतीने तुम्ही फक्त करा। हवं तर एका बाउलमध्ये लिंबाचा रस टाका,
त्यामध्ये हार्पिक टाकून तुम्ही तसं करू शकता, पण ही मला जरा सोपी मेथड वाटली, जेणेकरून काय होतं आपल्याकडे जर भांडं नसेल एक्स्ट्रा तर ते क्लीन होण्यास मदत होईल. तर उशीर कसला करताय, तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की स्वच्छ करून बघा. पण हा व्हिडिओ जर तुम्ही बघत असणार तर हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून आणि शहरातून बघत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा. मला तुमचे आभार सुद्धा मानता येतील आणि आपला हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचता मला ते सुद्धा कळेल. तर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आपलं जे आहे अगदी 100% साफ झालेलं आहे आणि खालचा फरशीची काळी दिसते ती सुद्धा मी अशीच साफ करून घेणार आहे. चला नंतरची टिप बघूयात. तर इकडे मी घेतलेला आहे कोळसा, जो आपला चुलीतला कोळसा आहे ना तोच कोळसा मी इकडे घेतलेला आहे. तो कोळसा फेकून न देता त्याचे भरपूर असे फायदे आहेत. पहिले तर या कोळशामध्ये ना थोडंसं मीठ टाकून ना अगदी दात सुद्धा घासली जायची पहिल्या काळात. तुम्ही तुमच्या आजीला वगैरे विचारू शकता, बाबांना विचारू शकता. पण याचा वापर आपण वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. तर तुम्हाला कोळसा घ्यायचा आहे आणि त्याची ना अशी पूड करून घ्यायची. हवं तर तुम्ही मिक्सरचं भांडे घेऊन डायरेक्टली मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेऊ शकता, पण कोळशाची अगदी व्यवस्थित पूड होऊन जाते. अगदी आपल्याला फाईन अशी पावडर सुद्धा नको आहे, थोडेफार त्याचे जाडसर पीसेस असले पाहिजे. 1 चमचा यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि आता हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घेतलेलं आहे. जसं आपण हे मिक्स करतो ही पावडर रेडी झालेली आहे. यामध्ये टाकायचं आहे डिशवॉश लिक्विड. जर डिशवॉश लिक्विड तुमच्याकडे नसेल, तुम्ही साबणचा वापर करत असणार तर साबण थोडंसं ग्रेट करून यामध्ये टाका किंवा सरळ तुम्ही वॉशिंग पावडरचा वापर यामध्ये करू शकता. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. जर वॉशिंग पावडर तुम्ही वापरलं असेल तर थोडं पाणी टाकून अशी पेस्ट तयार करा. चला तर याचा वापर कशासाठी करायचा ते बघूयात. जर तुमची भांडी खूप काळपट झाली असेल, स्पेशली ॲल्युमिनियम स्टीलची, तर हे एकदम कारगर आहे. कोळशाने खूप छान पद्धतीने तुम्ही साफ करू शकता. ही जी काही आपण पेस्ट बनवली आहे ही घासणीवरती टाकायची आणि नंतर भांडी जी आहे ती घासून घ्यायची. खूप छान पद्धतीने स्वच्छ निघतात. आता तुम्हाला मी दाखवते. हे माझ्याकडे जे ॲल्युमिनियमचं पातेलं होतं जे पूर्ण काळपट झालेलं होतं, तर ते मी व्यवस्थितरित्या घासून घेते आहे. तुम्ही जर किचन क्लिनिंगसाठी काढलं असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की भांडी खूप काळपट झाली आहे, तर मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेल, तुम्हाला जर कोळसा अवेलेबल असेल तर त्याची पूड करून तुम्ही डिशवॉश लिक्विडमध्ये व्यवस्थित मिक्स करून त्यात थोडंसं जर मीठ टाकलं आणि नंतर भांडी घासली तर काय चमक येते भांड्यांना, पूर्ण काळपट थर निघून जातो. आता तुम्हाला मी जवळून दाखवते तर तुम्ही बघू शकता किती स्वच्छ निघालं. आता मी हे स्वच्छ धुवून आणलेलं आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. तर याच नोटवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असणार तर लाईक आणि फॉलो नक्की करा. चला एक मी बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लिक्विड डेटॉल. कारण आता उन्हाळा सुरू झाला आहे त्यामुळे लाल मुंग्या, काळ्या मुंग्या या होतातच होतात. तर रोज फरशी पुसत असताना कोणतंही फ्लोअर क्लीनर न वापरता फक्त त्यामध्ये लिक्विड डेटॉल टाकून फरशी पुसायची आहे. स्पेशली किचन ओटा तुम्हाला नक्की ह्या पाण्याने पुसायचं आहे. तुम्ही बघणार बिलकुल जास्त मुंग्या होणार नाही. हळूहळू मुंग्यांचं प्रमाण कमी होईल आणि डेली जर तुम्ही या पद्धतीने फरशी पुसली या पाण्याने तर तुमच्या घरामध्ये मुंग्या होणारच नाही. इन केस जर तुमच्या घरामध्ये मुंग्या झाल्या तर हा स्प्रे आधीच तयार करून ठेवायचा आणि त्या मुंग्यांवरती हा स्प्रे मारायचा, तसंच ठेवायचं, बघायचं मुंग्या जातात की नाही आणि नंतर ना व्यवस्थितरित्या पुसून घ्यायचं. एकदम कारगर आहे लिक्विड डेटॉलचा. असा वापर तुम्ही कधी बघितलाय का? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही टिप उन्हाळ्यासाठी खूप जणांना खूप महत्त्वाची ठरेल. त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्ही अजूनही शेवटपर्यंत बघत असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि रोज रात्री हवं तर खूप झुरळ वगैरे येत असेल, किडे येत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही बेसिनमध्ये टाकू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.